मुलगाही स्वतःच्या मनाविरुद्ध लग्न करतो कारण त्याच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते. वडिलांची तब्येत बिघडली असते, आईला आपल्या मुलाचं लग्न पाहायचं स्वप्न असतं. लहान भाऊ बहीण त्याच्याकडे आशेने पाहत असतात. घराची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. त्यामुळे स्वतःच्या प्रेमाचा, स्वप्नांचा आणि इच्छाचा त्याग करून तो कुटुंबासाठी होकार देतो. पण लग्नानंतर त्याचं मन त्या नात्याला स्वीकारत नाही. पत्नीही या नात्यामुळे आनंदी नसते. दोघेही एकाच घरात असूनही अनोळखीसारखे राहतात. प्रत्येक दिवस तडजोडीत जातो, गैरसमज वाढत जातात. पण हळूहळू एकमेकाच्या वेदना समजू लागतात. मुलाला जाणवतं की पत्नीचेही आयुष्य त्याच्यासारखंच परिस्थितीमुळे बदललं आहे. तीही तिची स्वप्न मागे सोडून या घरात आली आहे. दोघे एकमेकांशी मनमोकळं करू लागतात. संकट एकत्र पेलतात. कुटुंबासाठी झटताना एकमेकांचा आधार बनतात. राग, दुःख आणि तक्रारीची जागा हळूहळू विश्वास, मैत्री आणि आपुलकी घेतात. मनाविरुद्ध झालेलं लग्न प्रेमात बदलतं आणि शेवटी त्यांना कळतं की काही नाती मनाने नाही तर जबाबदारी, संयम, त्याग आणि परस्पराच्या आदरातून हळूहळू फुलत असतात. लग्न होऊन काही दिवस झाले तरी आरव आणि सईमध्ये फारसं बोलणं होत नव्हतं. दोघेही एकाच घरात राहत होते, पण मनानं खूप दूर होते. सकाळी उठून सई घरातील सगळी कामं शांतपणे करत असे, तर आरव दिवसभर नोकरी आणि घराच्या जबाबदाऱ्यांमध्ये स्वतःला गुंतवून घेत असे. आई वडिलांसमोर दोघे हसून वागत, पण एकटे पडले की पुन्हा शांतता पसरत असे. एका दिवशी आरवच्या वडिलांची अचानक तब्येत खूप बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. घरातील सगळे घाबरले होते. त्या कठीण वेळी सईने कोणतीही तक्रार न करता रुग्णालयात घर, औषध, स्वयंपाक आणि सगळ्यांची काळजी स्वतःच्या जबाबदारीसारखी घेतली. अनेक रात्री ती झोपलीही नाही. आरव हे सगळं शांतपणे पाहत होता. त्याला पहिल्यांदाच जाणवलं की ही मुलगी फक्त या घरात आली नाही, तर या घराला स्वतःच मानून जगत आहे. काही दिवसांनी वडिलांची प्रकृती सुधारली आणि ते घरी आले. त्या रात्री आरवने पहिल्यांदा सईला धन्यवाद म्हटलं. सई फक्त हसली आणि म्हणाली, हे माझंही घर आहे. त्या एका वाक्याने आरवच्या मनात तिच्याविषयी आदर निर्माण झाला. दोघांमध्ये हळूहळू संवाद सुरू झाला. अजून प्रेम नव्हतं, पण विश्वासाची एक छोटीशी सुरुवात नक्की झाली होती. आरव आणि सई याच्यात आता आधीसारखं शांतता उरली नव्हती. तरीही दोघांच्या मनात अनेक न बोललेले प्रश्न होते. सकाळचा चहा एकत्र घेणं, घरातील छोट्या छोट्या गोष्टींवर चर्चा करणं, कुटुंबासोबत जेवण करणं, इतकंच त्यांचं नातं पुढे सरकत होतं. पण त्या छोट्या क्षणामध्येही एक वेगळी आपुलकी तयार होत होती. आरवला सईच्या स्वभावातील साधेपणा, संयम आणि समजूतदारपणा आवडू लागला होता. तर सईलाही आरवच्या कठोर चेहऱ्यामागे दडलेलं मऊ मन दिसू लागलं होतं. एक दिवस आरव ऑफिसमधून घरी परतत असताना त्याचा किरकोळ अपघात झाला. हाताला दुखापत झाली आणि डॉक्टरांनी काही दिवस विश्रांती घ्यायला सांगितली. ही बातमी ऐकताच सई घाबरली. ती ताबडतोब रुग्णालयात पोहोचली. औषध आणली, डॉक्टरांशी बोलली आणि आरवला काळजीपूर्वक घरी घेऊन आली. पुढचे अनेक दिवस तिने त्याची प्रत्येक गरज शब्द न बोलता ओळखली. वेळेवर औषध दिली, जेवण बनवलं, कपडे बदलायला मदत केली. रात्री त्याला ताप आला की ती स्वतः जागून त्याची सेवा केली. आरव प्रत्येक क्षणी तिच्या निस्वार्थ काळजीकडे पाहत होता. त्याच्या मनात सतत एकच विचार येत होता की ज्या मुलीशी त्याने मनाविरुद्ध लग्न केलं, ती आज त्याच्यासाठी इतकी सर्व काही करत आहे. एका रात्री सईला स्वयंपाकघरात एकटी रडताना त्याने पाहिलं. तो शांतपणे तिच्या जवळ गेला आणि विचारलं, काय झालं? तेव्हा सईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणाली, माझी स्वप्न वेगळी होती, तुझीही असतील, पण परिस्थितीने आपल्याला एकत्र आणलं. म्हणून मी ठरवलं की जे नशिबाने दिलंय त्याला मनापासून स्वीकारायचं. कारण रोज भूतकाळ आठवून जगलो तर वर्तमानही नष्ट होईल. तिचे शब्द ऐकून आरवच्या डोळ्यातही पाणी आलं. त्याने पहिल्यांदाच तिच्या समोर स्वतःच्या मनातील वेदना व्यक्त केला. वडिलांचे आजारपण, घराची जबाबदारी, अपूर्ण राहिलेली स्वप्न, स्वतःच्या इच्छांचा केलेला त्याग, हे सगळं तो बोलत राहिला आणि सई शांतपणे ऐकत राहिली. त्या रात्री दोघांनी एकमेकांना कोणतीही खोटी आश्वासन दिली नाहीत. फक्त एक वचन दिलं, आता पुढचं आयुष्य आपण एकमेकांविरुद्ध नाही, तर एकमेकांसोबत जगायचं.
दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या नात्यात एक मोठा बदल दिसू लागला. दोघे मिळून घरातील जबाबदाऱ्यांना सांभाळू लागले. एकमेकांच्या आवडीनिवडी जाणून घेऊ लागले. छोट्या छोट्या गोष्टीवर हसू लागले. कधी संध्याकाळी घराच्या गच्चीवर बसून चहा पीत गप्पा मारत, कधी बाजारात एकत्र जात, कधी कुटुंबासोबत आनंदाचे क्षण साजरे करत आणि नकळत त्यांच्या मनात जे प्रेम जबरदस्तीने निर्माण होऊ शकत नव्हतं, ते विश्वास, आदर, त्याग आणि एकमेकांच्या साथीतून हळूहळू उमलू लागलं. काळ पुढे सरकत होता आणि आरवसईचं नातं आता फक्त नावापुरतं राहिलं नव्हतं. दोघेही एकमेकांच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले होते. तरीही नियतीने त्यांची अजून एक कठीण परीक्षा घ्यायची बाकी होती. एके दिवशी आरव ज्या कंपनीत अनेक वर्षापासून काम करत होता, त्या कंपनीत अचानक कर्मचाऱ्याची कपात जाहीर झाली आणि त्यामध्ये आरवचीही नोकरी गेली. ही बातमी ऐकताच त्याच्या पायाखालची जमीन सरकली. कारण घरातील संपूर्ण खर्च, वडिलांची औषधं, लहान भावाचं शिक्षण आणि बहिणीच्या लग्नाची जबाबदारी ही त्याच्यावरच होती. घरी परतल्यावर तो काहीच बोलला नाही. स्वतःला खोलीत बंद करून शांत बसला. त्याला वाटत होतं की आता सगळ्यांच्या अपेक्षा तो पूर्ण करू शकणार नाही. अनेक वर्ष कुटुंबासाठी केलेली धडपड एका क्षणात व्यर्थ गेल्यासारखी त्याला वाटू लागलं. पण त्या रात्री सई त्याच्या जवळ आली. तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली, आजपर्यंत तू एकटा सगळ्यांसाठी लढत होतास, पण आता तू एकटा नाहीस. तुझ्या प्रत्येक संघर्षात मी तुझ्या सोबत आहे. आरव काही बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू त्याच्या मनातील वेदना सांगत होते. दुसऱ्या दिवसापासून सईने घराचा खर्च कमी करण्यासाठी स्वतःच्या लग्नात मिळालेले काही दागिने गुपचूप विकले. शिवणकाम आणि ऑनलाईन ऑर्डरचं काम सुरू केलं. पण तिने याची कल्पना आरवला दिली नाही. तिला फक्त एवढंच वाटत होतं की आरवचा आत्मविश्वास तुटू नये. काही दिवसांनी आरवला सईच्या त्यागाबद्दल कळलं. तो हादरून गेला. त्याने रागाने विचारलं, माझ्याशी न बोलता इतका मोठा निर्णय का घेतलास? सई शांतपणे म्हणाली, तुझ्या स्वाभिमानाला धक्का लागू नये म्हणून मी शांत राहिले. पण संसार फक्त नवऱ्याच्या खांद्यावर नसतो, बायकोचीही तितकीच जबाबदारी असते. हे ऐकून आरवला स्वतःवरच लाज वाटू लागली. त्याने सईचे हात हातात घेतले आणि पहिल्यांदाच मनापासून म्हणाला, आजपर्यंत मला वाटायचं की मी तुझ्यावर उपकार केलेत, पण खरं तर माझं आयुष्य तू वाचवलंस. त्या क्षणी दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यानंतर आरवने नव्या जोमाने नोकरी शोधायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या. अपयश आलं तरी तो खचला नाही. कारण आता त्याला माहित होतं की घरी त्याची वाट पाहणारी एक अशी व्यक्ती आहे जी परिस्थिती काहीही असो त्याचा हात कधीही सोडणार नाही. आणि काही आठवड्यानंतर त्याला आधीपेक्षा चांगल्या पगाराची नवी नोकरी मिळाली. घरी येताच त्याने सर्वात आधी ही आनंदाची बातमी सईला सांगितली. सईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. संपूर्ण कुटुंबाने देवाचे आभार मानले. त्या दिवशी आरवने सगळ्यांसमोर सईचा हात हातात घेतला आणि अभिमानाने म्हणाला, आज मी जे काही आहे ते फक्त माझ्या मेहनतीमुळे नाही, तर माझ्या पत्नीचा विश्वास, त्याग आणि प्रेमामुळे आहे. हे ऐकून सईच्या चेहऱ्यावर अनेक दिवसांनी मनापासून उमटलेलं हसू पाहून घरातील प्रत्येकाच्या डोळ्यात समाधान दिसत होतं. आणि त्या दिवशी दोघांनाही जाणवलं की मनाविरुद्ध झालेलं लग्न आता त्यांच्या मनापासून जगलेल्या आयुष्याचं सर्वात सुंदर नातं बनलं होतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.